भिवंडी तालुक्यातील पूर्णा गावामधील अरिहंत कंपाऊंड येथे मानाची माऊली आई गावदेवीच्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या आनंदोत्साहात संपन्न झाला। पूर्णा गावचे समाजसेवक राकेश दादाराम टावरे, रविकांत दादाराम टावरे व टावरे परिवाराच्या संकल्पनेतून साकारलेले या मंदिराचे भव्य दिव्य निर्माण करण्यात आले असून यावेळी मानाच्या आई माऊलीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मोठ्या संख्येने अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावत आईचे दर्शन घेत टावरे परिवाराच्या वतीने अरिहंत कंपाऊंड येथे भव्य दिव्य मंदिराचे निर्माण करण्यात आले असून यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन देखील व्यक्त केले। तसेच यावेळी मानाची माऊली आई गावदेवीचा महाआरती सोहळा देखील मोठ्या आनंदात साजरा झाला। यावेळी महाआरतीत मोठ्या संख्येने अनेक भक्तांनी आपली उपस्थिती लावली व आईचे दर्शन घेतले। तर चला पाहूया या मंदिराच्या इतिहासाबद्दल राकेश टावरे व टावरे परिवारातील सदस्यांनी माहिती देताना काय सांगितले पाहूया। आई माऊलीचा प्रथम तर आई माऊलीच्या चरणी आमचे माझं नतमस्तक आणि माऊली चरणी हीच प्रार्थना असेल की माझ्या पूर्ण टावरे कुटुंबाला याच्या पुढे आणि सदैव असंच पाठिंबा राहून त्यांना त्यांचं प्रगती व्हावं ही चरणी प्रार्थना। आमची इथं शेती असायची पहिले, जेव्हा आर्यन डेव्हलप व्हायच्या अगोदर इथं शेती असायची आणि आमच्या रीतिरिवाजाप्रमाणे आम्ही इथं त्या देवीला आम्ही मानपान द्यायचो आणि ती जागृत देवी अशी होती। आणि नंतर मग राकेशच्या टावरे यांनी सतत म्हणजे 15-20 वर्ष तर ते दिवाबत्ती इथं करत होते। त्यांनी एक त्यांचं स्थान होतं देवीचा तिथं आणि मग त्यांनी एक मनोमन धरला की इथं देवीचा एखादा भव्य असा मंदिर निर्माण करावं आणि त्यांची ती इच्छा आज पूर्ण झाली। त्यांनी ती मेहनत केली, रविकांत टावरे असतील त्यांचे भाऊ त्यांच्या जोडीला आणि आम्ही टावरे कुटुंब आणि मित्र परिवार आणि व्यापारी वर्गाने थोडीफार जी मदत केली आणि त्यामध्ये आज तो मंदिर झालंय तर तुम्हाला दिसतोय त्याचं सर्व श्रेय राकेश टावरे आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाला जातं। 2 दिवसात आम्ही प्राण प्रतिष्ठा वगैरे इथं देवीचं जागरण म्हणून कीर्तन आपलं भजन 2 दिवस होते। आमचे अशोक बुवा टावरे आमचे भाऊ तसेच आमचे दुसरे भाऊ सुरेश टावरे यांचा 2 दिवस भजनाचा प्रोग्राम होता। तसेच आमचे दुसरे मित्र मनोज पांडे म्हणून त्यांनी सुद्धा एक संगीतमय भजन करून आम्हाला इथं भरपूर साथ दिली, त्याबद्दल मी त्यांची पण आभार मानतो। आणि देवीचं एक जागृत देवी आहे त्यामुळे इथं एक श्रद्धा आहे आणि यापुढे आता आमचा हाच प्रयत्न राहील का दरवर्षी इथं आम्ही नवरात्र उत्सव वगैरे साजरा करण्याचा प्रयत्न करू आणि आम्हाला त्याप्रमाणे पब्लिक सुद्धा सहकार्य करेल। देवीच्या चरणी तर नेहमी आमची प्रार्थनाच असते की बाबा गावातील सर्व लोकांना सुख समृद्धी धनधान्य आणि त्यांच्या ज्या पण मनातली इच्छा आहेत पूर्ण होत हीच आई माऊली चरणी प्रार्थना। आई माऊलीचा उदो उदो। सर्वप्रथम मी इथे आलेल्या सर्व देवी भक्तांचे स्वागत करतो आणि या मंदिर बनवण्याचा उद्देश एकच आहे की याच्या पहिले आमचे आजोबा वडील होते, या ते शेतामध्ये आम्ही जेव्हा शेत कापणी करायचो, कापणी केल्यानंतर जे भाडे होते ते इथं आम्ही भाडे असे व रचून तिला नैवेद्य दाखवून तिचा मान पूर्ण केल्याशिवाय आम्ही इकडनं भाडे उचलून दुसरीकडे घेऊन जात नव्हतो। आणि आज ती परंपरा चालू असताना आर्यन डेव्हलपमेंट आला, गौडवन आले, गौडवांची मुलं जी शेती होती आपली पहिली शेती गेली आणि कुठेतरी देवीची जी स्थान होता तिथं तिची जी मान वेगवेगळी भेटत होता ते तिला भेटायचा बंद झाला आणि मग हळूहळू थोडासा माणसाला जीवनात थोडे मोठे प्रॉब्लेम येतात आणि त्याचा थोडा मोठा प्रॉब्लेम आणि छोटे मोठे प्रॉब्लेम येत होते आणि मला कुठेतरी वाटलं का असा प्रॉब्लेम आहे। माझे गुरु होते, त्यांनी गुरुंनी सांगितलं आणि मी नंतर त्याची देवीची गुरामध्ये स्थापना केली आणि आज मी एक जो मंदिर बांधलेला आहे या मंदिर बांधण्यामध्ये माझे पूर्ण कुटुंब टावरे कुटुंब आहेत। टावरे कुटुंबानंतर माझे मित्र परिवार आहेत, त्यांनी सर्वांनी मला जो सहयोग केला या सहयोगामुळे एवढं मोठं मंदिर झालंय। आणि मी असं म्हणू शकत नाही की मंदिर माझं आहे, हा मंदिर आम्ही पूर्ण टावरे कुटुंबाचं आहे, पूर्ण गावाचं आहे आणि जो कोणी भक्त येईल तो भक्त जो देवीच्या चरणी राहील नतमस्तक होईल तो कधी खाली जाणार नाही, त्याची झोली पूर्ण भरूनच जाईल, त्याला सुख संपत्ती प्राप्त होणारच आहे आणि देवीचा जो येईल त्याला साक्षात दिसेलच। आणि ज्याप्रमाणे मी जी स्थापना केली मूर्तीची याच्या पुढे पण जी पब्लिक सिटी होईल, ती गर्दी होईल ती तुम्हाला दिसेलच। नंतर तुम्ही तर असणारच आहेत, तेव्हा पण आम्ही तुम्हाला आमंत्रण करू तिची व्हिडिओ शूटिंग करताना, तेव्हा पण मोठे प्रोग्राम होतील, नवरात्राचा उत्सव होईल, त्यामुळे 1 वर्षानंतर सोहळा होईल देवीचा, वर्धमान होईल, तेव्हा पण आम्ही असंच पूर्ण कार्यक्रम जसे राबवू आणि लोकांपर्यंत चांगली भावना पोहोचेल हेच आमचं एक उद्दिष्ट आहे। आणि एक जो मंदिर झालेला आहे देवीला बरं सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं कल्याण कर, भलं कर, रक्षण कर हीच तुझ्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्य राहून दे आणि टावरे कुटुंबाचं रक्षण कर आणि शक्यतो सर्वांना सुखात आनंदात ठेव ही देवी चरणी प्रार्थना।
एकच सांगू शकतो की जेव्हा शेती लावत होतो तेव्हा वाळवण्यापासून आणि तो शेतीमध्ये देवीचा मान प्रत्येक वर्षी आम्ही देत होतो आणि मान दिल्यानंतर आम्ही राकेश टावरे यांचा गोडाऊन होता. त्या गोडाऊनमध्ये त्यांनी ती मूर्ती घेऊन आणि जवळजवळ बरेच वर्ष नवरात्री उत्सव तिथे साजरा करतात आणि त्यांची एक इच्छा होती की हा मंदिर बांधला पाहिजे. तर त्यांनी ती इच्छा पूर्ण करून आणि आमचा परिवाराला सुद्धा घेऊन आणि मंदिर त्यांनी चांगल्या प्रकारे बांधलेलं आहे. आणि अशीच देवीच्या कृपेने आम्हाला सर्व परिवाराला सुखी ठेवण्याची एक बुद्धी देवी.